इथे पहिला बॉल बॅट एज आणि सरळ डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून गेलाय. ऋतिक आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. इथे जावा आणि त्याच्या समवेत अब्दुल अहाद तो पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फटका फसलाय. उंच हवेत चेंडू उभा राहिलाय. तिथे क्षेत्ररक्षक धावताय चेंडू मागे. 2 धावा इथे परिपूर्ण केल्या गेल्यात. 2 धावे नाही ते स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 3. इथे 2 चेंडू समाप्त झालेत. बॉल क्रमांक 3 ऋतिक. इथे बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन ते घडत नाहीये. रिस्की सिंगल ती कंप्लीट केली जाईल मैदानाच्या आतमध्ये. इथे डेंजरस रन ती कंप्लीट केली गेली आहे. इथे स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचले 4 रन्स 4 धावा. 3 चेंडू समाप्त झालेत आणि 4 धावेवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. इथे ऋतिक आपल्याला पाहायला मिळतं 3 चेंडू समाप्त झालेत. आपण एक चांगली मॅच संध्याकाळच्या सत्रामध्ये अनुभवतायत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतात कारण की डावखोरा आता बॅटर जो स्ट्राईक एंडवरती आलाय. चांगला बॉल तिथे डिलिव्हर केला गेलाय. बंदिस्त करून ठेवलं. फुलरलँड डिलिव्हरी ती पाहायला मिळाली आहे. डॉट बॉल नाही इथे बंदिस्त करून ठेवलं. चांगला पेस तिथे पाहायला मिळाला आणि डॉट बॉल नाही इथे खूप सुंदर सुरुवात ती पाहायला मिळतीये. चांगला फटका तिथे सजवलाय पुन्हा एकदा. इथे आली आणखीन एक खणखणीत चौकार. 4 धावा इथे येत आहेत आणि स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचले 8 रन्स 8. 5 चेंडू समाप्त झालेत आणि स्कोर कार्ड 8 बिनबाद 8 अशी सुरुवात केली आहे. शेवटचा अंतिम बॉल पहिल्या ओव्हरचा ऋतिक तयार होतोय. इथे पडल्यानंतर वळण प्राप्त केलं चेंडून तिथे धिरकावून देण्याचा प्रयत्न जरूर केला होता. पंचांच्या सिग्नलची प्रतीक्षा ती दिली गेली आहे. एक डिक्लेअर तिथे कंप्लीट केली गेली आणि या डिक्लेअरच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. एका ओव्हरच्या समाप्ती अखेरीस बिनबाद 9. इथे षटक संपतंय क्रमांक 1 चा आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 9. करण आलाय ओव्हर क्रमांक 2 करिता. पहिला बॉल उंच वेटनं चेंडू पाठवून दिलाय. आणखीन एक चांगला फटका सजवलाय. पहिलाच बॉल वरती आलाय षटकार. भव्य स्वागत इथे जावा इथे करत असताना पाहायला मिळतोय. 15 धावा इथे स्कोर कार्ड वरती लागल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. नो बॉल इथे दर्शवलं गेलंय. फ्री हिटची संधी असणार आहे. इथे नो बॉल असं दर्शवलं गेलंय. स्कोर कार्ड 16. फ्री हिट कंटिन्यू असं दर्शवलं गेलंय ऑफिशियल यांच्या माध्यमातून. फ्री हिटचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय समोरच्या दिशेनं. तिथे
चांगला स्टॉप पाहायला मिळाला. थोडीशी गडबड, थोडंसं फंबल जरूर झालंय. त्याच अनुषंगाने इथे सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलं गेलंय. चांगली दौड विकेटच्या मध्यातनं दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. स्कोर कार्ड 18. जे प्लेयर स्टँड आहेत ते सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय केवळ खेळाडूंकरिता आहे. आपण खेळाडू कक्ष तो खाली करायचा आहे. जे प्रेक्षक प्लेयर स्टँड मध्ये बसलेत त्यांना विनंती असणार आहे आपण प्लेयर स्टँड तो खाली करायचा आहे. इथे पुढचा बॉल करण, पुढचा बॉल तिथे डेड बॉल असं दर्शवलं गेलंय. इथे थोडंसं स्पीडअप करा विनंती करतोय पंच. आपण त्यांना ताकीद द्या कारण की खूप वेळ निघून चाललाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. पुढचा बॉल वेगवान तेज तर्रार बॉल तो कंप्लीट केला गेलाय. डॉट बॉल तो कंप्लीट होतोय. चांगला कमबॅक बॉल इथे करणकडनं पाहायला मिळतोय. पुढचा बॉल बॉल क्रमांक 3. पुन्हा एकदा खेचून मारलाय समोरच्या दिशेनं. चांगला फटका सजवला. तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. 2 धावा इथे परिपूर्ण केले गेल्यात. पुन्हा एकदा तिथे रनआउटची विकेट ती
इथे गोलंदाजाकडनं नितीश आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे जोरकस मारायचा होता. इथे व्हाईट बॉल कंप्लीट केला जाईल. लयबद्धता ती कुठेतरी चुकली गेली आहे आणि त्याच अनुषंगाने व्हाईट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 28-28. आणखीन एक बॉल तिथे सुपर पाहायला मिळतोय. सातत्यानं डॉट बॉल्स येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक ओव्हर नितेश ते अप्रतिम राहिले आहे, कारण की आतापर्यंत कोणत्याही पद्धतीचा मोठा फटका खेळू दिला नाहीये. लाईन लेंथ पकडून इथे गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल आणखीन एक बॉल मोठ्या फटक्यासाठी जरूर जायचं होतं बॅटरला. तिथे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून गेलाय. एक धावेने इथे स्कोर कार्ड ते पुढे चाललंय. 29-29. किती झाले बॉल? 4 चेंडू संपलेत. अजूनही 2 चेंडू ते मार्गास होणं शेष राहत आहे. स्कोर कार्ड 29. आणखीन एक बॉल इथे व्हाईट बॉल असं दर्शवलं गेलंय. अवांतर धाव ती पुन्हा एकदा इथे ऍड केली जाईल. स्कोर कार्ड 30-30. 30 धावा आतापर्यंत लागलेल्या इथे 4 चेंडू संपलेत. नितेश पुढचा बॉल शॉर्ट बॉल पुल केलाय. पॉवरफुल हिट तिथे पाहायला मिळालाय. फ्लॅट फास्ट फ्युरियस फॅब्युलस षटकार. कडक हिट तो पाहायला मिळतोय. आणखीन एकदा फिरून मारलाय बॉलला. तिथे टिपलाय झेल आणि एका मोठ्या बॅटरचा इथे संपवलाय नितेशनं खेळ. चांद आला इथे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग टीम थोडीशी विनंती करतोय, स्पीडअप करा. कन्हैया इथे येताना आपण पाहतोय. चांद इथे पाहायला मिळतोय. कन्हैया त्याच्या विपक्षामध्ये स्लॉग ओव्हरची जबाबदारी घेऊन इथे पाहायला मिळतोय. इथे पहिलाच बॉल तो सुरेख टप्प्यावरती हाताळला गेलाय. अवे फ्रॉम द बॉडी खेळायचं होतं, अपयश ते वाट्याला आलंय. पहिला चेंडू अप्रतिम टप्प्यावरती हाताळलाय. डॉट बॉल इथे कंप्लीट केला गेलाय. पुढचा बॉल आणखीन एक धाव. उंच हवे चेंडू उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक धावतायत. तिथे कॅच ड्रॉप केली गेली आहे. हार्ड चान्स होता, त्याच अनुषंगाने इथे कॅच ड्रॉप झाली आहे. इथे पुन्हा एकदा दुहेरी धावा त्या स्कोर कार्ड वरती ऍड केल्या गेल्या. त्यांनी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 38-38. आणखीन एक बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. या षटकामध्ये कन्हैया कमाल करतोय, कारण की आतापर्यंत 3 चेंडू डिलिव्हर केलेत आणि केवळ 2 धावा आतापर्यंत कंप्लीट करू दिल्यात. पुढचा बॉल चांगला फटका सजवलाय. टायमिंग प्रॉपर आहे. तिथे गॅप शोधलाय. एक तंत्र शुद्ध फटका तो पाहायला मिळालाय. पंच आपला ऑफिशियल डिसिजन द्या प्लीज.
चौकार आलाय. चांगला फटका सजवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अडगिरेक तगडा हिट तो पेशकश केलाय. फोर्टी 48 कमालीची बॅटिंग ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळते. पुढचा बॉल शॉर्ट बॉल. प्रज्ञात चढवला हल्ला बॉल केला गेलाय आणि तिथे विकेट आली आहे. कमबॅक केलाय का नाही यानं. इथे 49 धावा त्या कंप्लीट कराव्या लागणार आहेत. सेकंड इनिंग करिता 48 कंप्लीट झाल्यात. सेकंड इनिंग करिता 49चं लक्ष ती शेष राहत आहे. यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत. एका साईडनं बालाजी 11 त्यांच्या विपक्षामध्ये बजरंग बॉईज. दोन्ही टीम्सच्या कॅप्टनना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हा. लवकरात लवकर आपण दाखल व्हा. यानंतर आपली मॅच आहे त्या अनुषंगाने इथे नाणेफेक ती करायची आहे.
जा खेळ तो मार्गस्थ होणं या ओव्हरमध्ये शीर्ष राहत आहे जावेद त्याला आपण पाहतोय. पुढचा बॉल जोरकस मारायचा होता बिग हिट करण्याचा प्रयत्न तो असफल ठरला गेलाय. इथे जावेद अप्रतिम टप्प्यावरती लयबद्धता ती दाखवतोय. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन केलंय. स्कोर कार्ड चांगला फटका सजवलाय तिथे क्षेत्ररक्षक धावतायत. एक चांगला कॅच कॅरी केला गेलाय. टीम विहाविरा त्यांच्या विपक्षामध्ये टीम आपण पाहतोय पूर्वांचल वॉरियर्स. दोन्ही टीमची कॅप्टन विनंती करणार आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये या. प्रत्येक विकेट करिता इथे जावेद भाई यांच्या माध्यमातून 1000 रुपये ते दिले जातील. व्हाईट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. तिथे व्हाईट बॉल तो कंप्लीट होताना आपण पाहतोय. आणखीन एक बॉल तिथे डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. पडल्यानंतर खाली राहिलाय आणि बाहेरच्या दिशेनं तिथे अँगल यूज करत चेंडू सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये विसावला गेलाय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय केवळ 13. आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडू समाप्त झालेत. शमीम यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट करिता इथे 2000 रुपयाचं पारितोषिक ते दिलं जाणार आहे. जावेद भाई यांच्याकडनं 1000 रुपये त्यानंतर शमीम यांच्या माध्यमातून 2000 रुपये ते दिले जातील. एकंदरीत एका विकेटची किंमत 3000 रुपये तेवढी असणार आहे. अब्दुल्ला इथे पाहायला मिळतोय. ओव्हर क्रमांक 3 करिता आपल्याला अब्दुल्ला तो पाहायला मिळतोय. पुढचा बॉल समोर मारलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. पहिला धमाका षटकार.
फक्त 3000 रुपये ते जमा झालेत आणि एकंदरीत टीम विहाविरा विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हा. त्यांच्या विपक्षामध्ये आपण टीम पाहणार आहोत. जावेद भाई यांच्या माध्यमातून या षटकात जर कोणताही गोलंदाज विकेट टिपतोय तर जवळपास 5000 रुपयाचं रोख पारितोषिक ते लागलं जाईल. इथे धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 आणि जवळपास 29 ची गरज आहे. प्रत्येक विकेट करिता इथे गोलंदाजाला 5000 रुपयाचा पारितोषिक ते दिलं जाईल. जावेद भाई यांच्या माध्यमातून एक विकेट त्याची किंमत 5000 रुपये. इथे फटका चांगला आहे. गॅप मध्ये वेगाने निघून चाललाय बॉल. तिथे डिक्लेअर झोन मध्ये पाहायला मिळालाय. एक सिंगल ती कंप्लीट केली जाईल मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 5 चेंडूंचा खेळ तो मार्गस्थ होणं बाकी आहे. इथे एक विकेट आणि जवळपास 5000 रुपये ते लागले गेले. पुढचा बॉल फुल टॉस होता. ऑन साइडला दिशा दिली आहे. तिथे गडबड झाली आहे. फंबल झालंय. त्याच अनुषंगाने इथे चौकार आलाय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. पुढचा बॉल इथे अलॉंग द कार्पेट चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 3 चेंडू समाप्त होत आहेत. 3 चेंडू अजूनही शेष राहत आहेत. 3 चेंडूंमध्ये एखादी विकेट जरी आली तरी 5000 रुपये ते जावेद भाई यांच्या माध्यमातून दिले जातील. पुढचा बॉल तिथे व्हाईट बॉल असं दर्शवलं गेलंय. अवांतर धावेनं इथे स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 26. अजूनही 3 चेंडू ते या मॅचचे शेष राहत आहेत. पुढचा बॉल बॉल क्रमांक 4 हलक्या हाताने स्टिअर गेले. तिथे जेलची संधी आणि इथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच झालाय ड्रॉप. 5000 रुपये इथे गमावलेत. अरमान त्याचे जे अरमान आहेत ते संपूर्ण इथे धुलीस मिळालेत. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये संधी आहे ती दवडली गेली आहे. इथे व्हाईट +1 एकंदरीत 2 धाबा त्या ऍडिशनल ऍड केल्या जातील. टीम विहाविरा विनंती करतोय आपला कर्णधार इथे टॉस बॉक्स मध्ये दाखल करून द्या प्लीज. 2 चेंडू शेष आहेत. पुढचा बॉल अरमान फ्लाइट दिली होती कमी गतीनं. तिथे चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. यशांच्या अगदी जवळून चेंडू सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये विसावला गेलाय. अंतिमचा एक बॉल तो इथे शेष राहतोय. शेवटचा बॉल त्याच्यावरती विकेट येईल का त्याची उत्सुकता लागली गेली आहे. आडव्या बॅटने खेळलाय. तिथे डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. इथे मॅन ऑफ द मॅच ती आपण वितरित करणार आहोत. मिस्टर अब्दुल्ला ठरतात या मॅचचे सुपरस्टार. एकंदरीत विचार केला तर बॅटिंग करत असताना 6 रन्स आणि बॉलिंग करत असताना इथे 2 विकेट्स ज्यानं टिपल्यात. आणि तसेच जावेद भाई यांच्या माध्यमातून 1000 रुपये. त्यानंतर शमीम यांच्या माध्यमातून 2000 रुपये. एकंदरीत 3000 रुपये त्याचा मानकरी ठरला अब्दुल्ला.
विकेट साठी इथे अब्दुल्लाला हे पारितोषिक ते दिला गेलंय. मी नंदकुमारजी पाटील यांना विनंती करतोय की आपण अब्दुल्लाला हा